आईला रे बबडी माझी बबडी. थोडं पुसून घेऊया गाडीला, थोडी नवीन दिसल मग जरा. तर मित्रांनो, मगाशी एक पचका झाला की मी जे रेकॉर्ड करत होतो ना, इंट्रो वगैरे रेकॉर्ड करत होतो, गुड मॉर्निंग वगैरे तुमच्याशी बोलत होतो येता येता. पण ते काय सीन झाला, माझं फोनने रेकॉर्ड करतो ना मी, तर ते फोन 2x वरती रेकॉर्ड करत होता आणि ते 2x वरती झूम होऊन सगळं बरोबर नाही दिसणार ना. मग ते काय कसं झालं काय माहिती. मग मला आता परत सगळं शूट करावं लागतंय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. एक मिनिट मग वायझर बंद करतो. हा, तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी आपण चाललोय राईडला चाललोय. पुण्यामध्ये एक जवळ लोकेशन आहे चतुर्मुख म्हणून, गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आपल्या मित्राला सुद्धा घेतलेलं आहे, माझा भाऊ आहे गणपती बाप्पा मोरया. माझ्या भावाला सुद्धा आता पिकअप केलंय आपण, तर तो महाग आहे. तर मी काय बोलत होतो की लोक मला असे बोलतात की बाईक तुझ्याकडे काय आहे, तू करतो काय राईड वगैरे, काय बोलतोय असल्या गोष्टी. तर माझं असं म्हणणं आहे की बाईक मुळे राईड नसते, रायडरमुळे रायडिंग असते. माझं तर हेच मान्यता आहे. आपण बाईकला महत्व नाही दिलं पाहिजे, म्हणजे बाईकला महत्व दिलंच पाहिजे, पण रायडिंग ही रायडरमुळेच असते. पॅशन आहे ब्रो, जुनून आहे. तर ते तसंच आहे. तर मला खूप आवडते रायडिंग, आणि स्पेशली जर असे सकाळच्या राईड्स असतील तर एक नंबर. आता त्याला आपण पिकअप केलं, माझी तर बाईक आहे, तुम्ही ह्याला काय म्हणताय बघा. तर काय कुठे असं नाद पाहिजे. काय झालं, नाद पाहिजे का नाही रायडिंगचा, कसं चालू. हा तर फुल एकदम डेंजर आम्ही चाललोय आता. अरे सकाळ सकाळ चालू झालं आईच्या गावात. वा, काय लवकात्रच, काय लवकून. अरे काय सकाळ सकाळच चालू आहे. काय बोलतोय, खाली ऐकतोय. हा का, मग गाणे कुणाशी बोलत होता, गाणे ऐकत ऐकत, गाणे ऐकत ऐकत कुणाशी बोलतोय. काय बोलतोय. बर, ठीक आहे ठीक आहे. मला काय नव्हतंय म्हणे गाणं बोलतोय. काय थंड वार येते म्हणजे रात्रीचं आमच्या इथे गरम होतोय, पुण्यात रात्रीचं अक्षी गरम होतोय. आता जे थंड वार येतोय ना, क्रेझी फील होतोय. इथं वाढायचं का ते पेट्रोल भरता म्हणतो. पेट्रोल भरायला थांबलं पाहिजे. अरे ती छत्री काय लावल्या, छत्री कसलं दिसतंय ते. मी आत्ता बघितलं. पेट्रोल टाकून झालेला आहे मित्रांनो, पेट्रोल. आता पेट्रोल टाकून आम्ही पुढे निघतोय. पेट्रोल टाकणं पण महत्वाचं आहे, गाडी बंद पडली तर काय करायचं. यो मेरा फलसफा कंधे कंधे नाही, हाँ मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. अचानक म्हणजे अचानक वाईब चेंज झाली ना सगळी. भाई काय रे, गाव आहे नाही त्याने, म्हणजे गावच आहे ऑफकोर्स. अरे लय थंड वार आहे, थंड वार एवढं कुठं आलं. तुझी कंपनी किती दिवस काम केलं. हा, 3 दिवस, 30 दिवस, 3. अरे मी पण तिथं थांबलेलो की इंटरव्ह्यूला. माहिती की मला. मग अरे मला हा कुठल्या इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू असताना मलाच घेऊन जा तिथं सोबत.
मला बाहेर बसावं लागतं मग. बघा भाई डोंगरच आहे भाई पूर्ण असं मिसरीचा वास आला मला. आई शपथ. मिसरी आजी मिसरीचा बेत झालाय सकाळ सकाळ. आता जो रस्ता आहे ना भय अनबिलिव्हेबल असेल हा. तिथे सनराइज होतोय पण ह्या ढगांमुळे उजेड नाही आलाय अजून. महादेव मंदिर 2 किलोमीटर. आता इथनं फक्त व्ह्यूच बघायचा भाई तुम्ही. म्हणजे येताना एक नंबर दिसतं आणि जाताना पण रस्ते अरे काय पेट्रोल अरे मी गावात येतो सगळं आता काहीतरी होऊन जात रेकॉर्ड करायच्या वेळेस. रेकॉर्ड करायच्या वेळेस असलं काहीतरी पेटून ठेवले जाऊन ठेवले. उन्हाळा आई शपथ काय गरम होते. व्ह्यूज बघा शक्यतो मी येताना पण दाखवेल. हो हो हो. वा वा भाई एवढ्या उंचावरती ना एक नंबर रे एवढं मला असं हाईट वरती आले भारी म्हणजे त्यात म्हणजे ते काय असतं हाईटचा फोबिया असतो ना कसला तरी काहीतरी म्हणतात त्याला हाईट फोबिया तसला प्रकार नाही बाबा आपल्या इथं कुठं बी वरती नाही. आलंय मित्रांनो आपलं मंदिर आलेलं आहे. अरे भाऊ कुठे गेला. अरे आला आला. अरे अरे काय जाळून ठेवलं यार. हट. कसं दिसते काळ 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 असं नव्हतं पाहिजे मला. काळ काळ नव्हतं पाहिजे. मी असं रेकॉर्ड करायच्या वेळेस कसं असं काळ होतं सगळं. यो पोचलोय भाई इथनं व्ह्यू बघा भाई फक्त तुम्ही इथून व्ह्यू बघा. जाऊ का खाईमध्ये जाऊ का जाऊ का. भाई साहब जस्ट लुक एट द व्ह्यू. इथं ना ऍक्च्युली बाकडा होता हे दिसतंय काय थोडा तुटलं हे बाकडा होता पण ते आता नाही. अरे भाऊ येतोय का नाही. आला आला मी म्हणलो कुठं काय झालं. इथं ऍक्च्युली बाकडा होता मग इथं बसून आम्ही जो सनराईजचा व्ह्यू जो बघितलाय ना एक नंबर आता भाई. ए सनराईजचा आपण इथं बाकड्यावरती बसून सनराईज बघायचं ते आठवत आहे का. हा काय करून बाकडच तोडून ठेवलं यार. मी तर विचार केला आज परत बसू बसू म्हणजे बाकड्यावरती. हो ना. काय सीनच नाहीये. बाकडाच नाही बसणार कुठं आता. पण बघ रे सीन तर आहे मस्त आहे एक नंबर. अरे एस्थेटिक कुठून आले. काय येऊ दे ना मग आवडतं काय हाय तर हाय. काय व्ह्यू येतोय रे इथून. घे ना जरा माझा फोटो. तुझंच चालू आहे फोटो नाही पण व्हिडिओ आहे. जस्ट लुक ऍट द व्ह्यू यार क्रेझी. आता माझा अवतार घाणच वाटतंय. जीना जीना मेरे तेरे बिन. काय व्ह्यू आहे यार. मंदिरात जायचंय आपल्याला तिकडं पण थोड्या वेळात जायचंय. कसे बोलते हा मग इकडे कशाला आलं. अरे वार वारं खायला असं तर वेगळंच वारं खायला लागलंय आजकाल. हा? गरम होत एवढं थंड वारं ना आलं की आता गरम कसं व्हायला लागलं. जाऊ दे चालू कर. बंद केलं वाटते तुम्हाला काय ना. बंद केलं बंद झालता केला चालतं नाही कसं त्याला तू बंद माहिती कसं काय ऐकलं आम्ही म्हणून आम्ही सगळं ऐकलं. ऐकायला काय माझा आवाज हा का जाऊ दे आता. चल अरे चावी तर काढ की. चावी घेऊन जायचं गाडी कोणतरी राजा डॉगेल बाई धप्पा मग असे हा तुला काय करत होता चाटत का होता. मस्तीला आलाय का भाई. नाकात घालू. गल बापरे. विचार तिकडे पण एक कसलं तरी मंदिर देवीचं मंदिर आहे. तिकडं जायचंय यार आपल्याला पण आपण कधी गेलोच नाही. ते जाऊ दे आता शॉर्ट हँड रे. कसला त्याचं पण चप्पल माझ्यासारखीच आहे. आता तुझी चप्पल घेऊन जाते. आता माझी चप्पल घेऊन गेलं काय कर. बघा हे बघा आता हे असं हे असं आहे आणि तिथं बघा हे पण असंच आहे. आता काय करणार अरे साईज बी सेम आहे बाबा.
बघायचं का साईज पण सेम आहे बघ बरं. ठीक आहे झालंय का मी नाही घाललं मग मी हे घेऊन जाऊ. तू एक ऐक ना, मी इथं काढतो. तू एक इथं काढ आणि एक इथं काढ आणि एक या दगडाच्या माग दगडाच्या मागे काढ. हे काय आहे नक्की द्यावायचं ना? नाही स्कूल बस सर्व्हिस इज अवेलेबल. राईट, ह्याच्या मागे टाक. माझ्याकडे ए दिसू दे की मग त्यात केवढं काय दिसून चल मग नेल देव. हा न्यूज मग तुला ते घालावं लागेल. हेल्मेटच घेऊन जातो मग. ते बघ ना किती भारी आहे. अरे खालचं हलतंय रे, लॉक वाटतंय त्याचं. काढायचं कस? ए चल शूज शूज म्हणतात शूज. मंदिर उघडलं नाही तर आपण येऊन थांबलो. होय, मी तर म्हणतोय इथले लोक म्हणत असतील यांना आलेच परत. आपण काय काय करायचं रे या गावात भाई, आपला काय संबंध नाही ना काय नाही. बरंच आणि आपण बळद यायचो, कैरा खायचो, हिरो खायचो, चिक्कू. तेच मला आठवत नव्हतं मागाशी. चिक्कू खायचं. आपण तर भारतीय स्मशानभूमीतलं चिक्कू तोडायचं. तेच त्यांना सांगितलं मी ते. म्हणलं स्मशानभूमीतला आम्ही कैरा तोडायचो नाही का, रिटच खायचो. म्हणलं काय आम्ही काय येड्यावानी करायचं. काय खायला आला? पाया पडून घ्या मित्रांनो. तिकडे येताना पण अरे काय मस्त मंदिर आहे रे. इकडे काहीतरी असं शूट केलं आहे. सिनेमॅटिक शूट घे चल माझं. आज सगळं आलतंय कॅमेरा. सगळं काय करतोय यार. चला, मंदिर बंद आहे का काय? उघड आहे पण बंद आहे. उघडू की आपण? ए शांत बस. का? अरे आम्हाला पाया पडायची, आम्हाला आमच्या देवापासून लांब का ठेवायचे? काय सीन झाला? अरे पाया, मला बी पाया पडायचे राव. उघड जर आहे. काय झालं? जायचा हा मग पाय नाही का पडायचं? काय अरे त्याला काय असते? मला हेच माहिती, मी ना बघितलं. चालतं. व्हिडिओ दिसत नाही रे. काय दिसत? चलो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते सेम सेमच वाटत रे भाऊ बहीण. लात मारली मांजरीने. शोपत चोक स्लॅम. WWE चालू झाली यांची. कसं दिसतंय कमेंट मध्ये सांगा कसं दिसत. मित्रांनो, टीव्ही वरती यायचं स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे आज. धन्यवाद तुमच्या एवढ्या सगळ्या प्रेमावरती. त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलोय. धन्यवाद. टीव्ही वरती आलेलं आहे, स्वप्न पुरलेलं आहे. स्वप्न झेप घे आकाशी. चल, पाया पडून झालेला आहे. आता आपण दुसरीकडे चाललोय. दुसरीकडे म्हणजे मागे चाललोय. तिथं बी पाया पडून घे. हे पण छान आहे. बरं, तिथं बघा मस्त असं वातावरण किती भारी. इथं झाडं वगैरे लावलेले आहेत असे मस्त. इथं असे लोक येतात, त्यांना इग्नोर करा. इथं बी झाडं लावलेली आहेत असे. तुझं माईक चालू तरी आहे का? कपल ने जास्त वेळ फोटो काढायला खरंच लिहिलंय की रे.
यार काय बी करतात नाही का इथं कपल आजकालचे आपला Couples येतात इथं. अपमान करू कुठं जायचं जागा सापडत नाही. आपला अपमान लेकरं करून बी. घेऊ नये काय आपला अपमान करून घेऊ नये मस्त लिहिलंय कपल कपल मग लग्न झालेल्यांनी पण थांबायचं नाही फक्त ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाले तिथं प्रश्न आपणच लिहू कोणते कपल लग्न झालेले चालतील का पाणीवाले का पाणी बसून प्या अरे एक पानपोळी होती आणि तिथं लिहिलेलं होतं बोर्ड लावलेला पिण्याचे पाणी बसून प्या असं आणि तिथं बसायला जागाच नव्हती तर असं रस्त्यावर होतं मग आम्ही म्हणलं तिथं लिहूया कुठे बसायला जागा नाही बसायला खुर्ची द्या खुर्ची द्या आता आम्ही लिहायचं विचार करत होतो पण नाही लिहिलं म्हणलं लोक मारतील जरा टोंगे आता इथं एक शिवलिंग अजून एक आहे आणि गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे इकडे रे. आणि खरंच खूप छान मूर्ती आहे आणि इकडे. शिवलिंग पण खूप छान आहे ओम नमः शिवाय शिवाय काय पडलं राव चष्मा आहे का तरी यार आहे की राव ओम नमः शिवाय इथं काहीतरी होतं रे अरे झाड असलं कसलं इच्छा का? झाड पडलंय का काय विषय हे कैसं झाड आहे रे लाल चाफा आहे लाल चाफा आहे व्हय. लाल कलरचा चाफा पण झाड काय आहे असलं कुठनं उगवले ते बी नाही दिसत काय डेंजर झाड रे हालत असेल का रे नाही हालत असं म्हणतात हे मंदिर आहे ना पांडवांनी बांधले मला इथलं एक मी एकाला लिफ्ट दिली होती तू कोणाला तरी तो माणूस म्हणला की हे जे मंदिर आहे ना ते पांडवांनी बांधलेलं आहे असू शकतं ना म्हणजे मला बी नाही माहिती ते दाखव ना वीज पडलेली दाखव. वीज हा तिथं वीज पडली होती ते पण दाखवतो तुम्हाला इथं वीज पडली म्हणजे इथं नाही का पाणीचं स्तोत्र नव्हतं तर एवढ्या वरती पाण्याचं स्तोत्र कसं असू शकतं ना तर भीमनी त्याची गदा मारली ह्या जागेवरती भीमनी त्याची गदा मारली आणि वीज पडली आणि त्या वीजमुळं इथं पाणीचं स्तोत्र निर्माण झालं तर माहिती नाही किती खरं आणि किती खोटं पैसे पण आहेत. लोक असं बोलतात असू शकतं गे मला बेडकांची लय भीती वाटते बाबा बेडक घाणेरडी असते तरी लय चल अरे लय मी एकदा बघितलं तर एवढा मोठा होता बेडूक एवढा मोठा पायाचा छाप दाखव ना पायाचा छाप कोणाचा पायाचा छाप आहे होय हे बघा आज कळते मला इथं पायाचा छाप पण आहे कोणाचा पायाचा छाप आहे काय माहिती ए असला कसला आहे रे बिना बोटांचा छाप खोट बोलतो काय उगाच दिसलाय पायासारखा खरं तर पायाचा छाप मग येड्या इथं फुलं बिलं असते मंदिर बांधलं असतं रेड्या असं उघडं ठेवलं नसते छाप काय बांधले की एवढी मोठी कमान कमान तू जातोय त्याच्या आतमध्ये तुला वाटलं पाहिजे काहीतरी पाय पडाय गेलोय मी दत्त मंदिर दाखव बघा इकडून व्ह्यू बघ दत्त मंदिर दाखव व्ह्यू आहे यार आपण आता इथल्या मंदिरात बी जाऊया अजून एक आपण आता इथल्या मंदिरात पण जाऊया एक दत्तगुरूंचं मंदिर आहे दत्ता देव दत्त अयो बाई साहेब काय झालं असं वाटलं लाकडाचं आहे रे आपलं दगडाचं म्हणून तुला असं जोरात मारलं हालायलाच लागलं सगळं अरे बापरे
काय पोकळच आहे राव, एवढं भारी असं बनवलेलं सारखं आहे. ह्या पक्षीचं नाव सांग. पक्षीचं नाव मला माहिती आहे. काय? सुतार. सुतार पक्षी. अजून काय? सुतार पक्षी. चतुर पक्षी, चतुर. बाबुल म्हणतात त्याला, बाबुल. बरं, बबूल पक्षी. मला तर कुठं माहिती त्याचं नाव. मला वाटलं जरा दिसतंय. भिंतीवर बसू नये. ओळखीचं आहे रे पण ते. आता भिंतीवर बसू लिहिलेलं नाही लिहिले, आता बसणार बघा भाऊ. बळच. लिलीचं झाड बघ, लिली. कोण? लिली. कोणतं आहे सांग बरं. ते लिलीच आहे. हे काय बोलतो? लिली आहे वा. असलं कधीपासून झालं लिहिली? तसलंच असतंय लिली. हे. हा तसलंच असतंय तर. काय बी बोलायला लागलाय बळच. जे दिसल त्याला, मला माहिती नाही म्हणून जे दिसल त्याला स्वतःच नाव देतोय काहीतरी. अरे लिलीच म्हणतात राव त्याला. हाय का? मला नाही माहिती बाबा, तुम्हाला माहिती असेल ते काय होतं कॉमेंट मध्ये सांगा. फसवतोय का काय, बळच बोलतोय काय ते. सगळ्यांना माहिती बा, लिलीच म्हणतात असेल. लाईट चालू आहे अजून इथे. त्यांना लाईट बिल कुठं कुठं येत असेल? अजून लाईट चालू आहे. ह्यांना लाईट बिल कुणाला येत असेल? मंदिराचं लाईट बिल. मंदिराचं नाव असतं. मंदिराचं नाव भरतं कोण मग? कमिटी. कुठली कमिटी? गाववाले. हा, मग मधल्या मध्ये आपलाच करत असतील. आहे ना? नाही हो तर. ते मोठं मंदिर असतं तर असतं रे. चालेल, तसेच असतात रे सगळे. आजकाल कोण राहिलं नाही सज्जन. छान केलंय मंदिर. अरे इथं दरवाजा कसलाय? दरवाजा कसलाय तो? ते फायबर आहे रे. अरे मग दरवाजाच आहे ना, फायबर का असं ना? डेकोरेशन आहे रे त्याचं आहे ते. दरवाजाचं डेकोरेशन. अरे दरवाजा आतमध्ये रूम आहे रे. मग तेच काय लाईटी बिटी लावायला नाही जरा प्रोफेशन. म्हणजे महाराज असंही भाऊ, पायाचं शेप बीप एक नंबर नाही का, फिनिशिंग. चप्पल लिहिले वाटतंय. फॅमिली द्यायची. जाऊ दे. चप्पल हाय भावाची, चप्पल हाय. माझे बी शूज आहेत भावा. दुकान उघडलंय राव, घे नाश्ता विष्ट, भूक लागले. इकडे इकडे लय पळतो काय बाई. हा लय नाही पाळायचं, कळलं का? डुबेगा तो तर जाऊंगा हर संग्राम आता वारं यायला लागले आणि वारं येतच इथून, कारण की सगळं. एक मिनिट, व्हिडिओ चालू आहे का? चालू. ए भांडणं झाली डॉगेश भाईंची, भांडणं झाली. इथून जे वारं येतंय ना, कारण की इथनं सगळा असा खोल आहे ना, मग तिकडनं असं वारं सगळं वळत येतंय, तर भारी वाटतं असं जरा थांबायला. ते एक्सपिरियन्स भारी येतं इथं. कचरा खूप आहे यार पण इथं, त्या साईडला खाली है ना. बघा संत्रे असे खाली येत. इथं गाव आहे छोटस. इथं काहीतरी आहे, इथं थोडीशी अशी वाडी वगैरे, तिकडं काहीतरी तिकडच. त्या मंदिरला जायचंय. कधी जायचं? नेक्स्ट व्लॉग. होय, मोर मोर. एकदा आपण मोरचा पाठला करत ते बाबा केवढं आम्ही यार काय करत होतो यार. आम्हाला एकदा पावसाळ्यात आलतो तेव्हा आम्ही असंच ह्याच रस्त्याला पुढं जागा आहे ना थोडीशी अशी मोकळी, तशी जागा, त्यासारखी जागा आहे. तर त्या जागेत आम्हाला मोरचा आवाज आला. आम्ही थांबलो, म्हणलं आता मोर बघायला लागतं नाही, म्हणजे काय करणार नव्हतं आम्ही. आम्हाला जवळून बघायचा होता मोर, आणि त्याच्या पाठला करत करत आम्ही कुठं शिरलेलो काय माहिती. माणूस चांगला गेलतो भाई कुठला तरी, आणि ते एक माणूस होता, तो म्हणायला लागला, वरडायला लागला, असं तसं जाऊ नका मोराचा, काय ते काहीतरी करचाल तुम्ही त्याला, असं तसं. म्हणलं काय आम्ही काय मारायला आलोय का? पण नाही दिसलं शेवटी. जाऊ दे, मजा आली पण त्याचा पाठला करायला.
आता गरम व्हायला लागलं, ऊन आलं. ऊन आलंय का? चला आता आपण निघूया आपल्या गाड्यांकडे. चावी कुठे रे? चावी आहे त्या खिशात. चाव्याच गायब झाल्या काय? ही व्हायची गाडी. चावी कुठं काढलीस काय? आपला सेटअप असा आहे, जरा ट्रायपॉडचा माउंट लावलाय, जरा गरीबाचे तार नका भाऊ. ट्रायपॉडचा माउंट लावलाय आणि ते रबर बँडनी लावलंय. तर असं जरा गरीबाचा सपोर्ट गरीबाला सपोर्ट करा. गरीबाला सपोर्ट असं म्हणायचं होतं का मला? विसरलो मला काय म्हणायचं होतं तुम्हाला. तर गरीबाचं सेटअप सपोर्ट असंच गरीबाचा सेटअप आहे. जाऊ दे आता, तुम्हाला दिसतंय ना बरोबर. बाकी काय कसला बी सेटअप असो, सगळं चालवून घेईल मी. जाऊ द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता इथून संपूया व्लॉग, आहे का नाही? इथून पुढे काय दाखवायचं, येणारा जाणारच राहत. तर मग आता संपूया मला वाटतं इथंच व्लॉग. आपण आलेलं त्याच रस्त्याला परत दाखवण्याचा काय अर्थ नाहीये. तर आहे का नाही? आहे का नाही? चालतंय. चालतंय काय? चालतंय संपवायचं मजा. खड्डे होय असे असे नागासारखी गाडी चालवायला. मग डोक्यात ते गाणं येतं, नाग वाढूला लागला मुंबईची नागी निघाली, नागो वाढूला लागला, नाग वाढूला लागला. बघा भाई काय व्ह्यू आहे भाई. जाताना मी म्हणलं ना, जाताना चांगला व्ह्यू आहे थोडासा, मग जरा बघायला भारी वाटत. तेव्हा किती डेंजर खड्डे आहेत ना मध्ये मध्ये. जरा असं नागासारखी परत चालवायला. देखो 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 कैसी बातें यहाँ की, ऐसा थी ना भी. आता आउटरो करतोय ना, मग जरा काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं पाहिजे. त्यामुळे गाणं बोलतोय. अजून एक कुठलं गाणं आहे काय आठवत नाही मला गाणं. बघा यार काय व्ह्यू आहे मस्त भाई, सिरियस क्रेझी ना. वा, इथं थांबून आम्ही एकदा फोटोग्राफी केली होती. जस्ट असेच स्नॅप फोटो केला होता, मजा आली होती. एक दिन है. आता ऊन यायला लागले ना, थोडस असं गरम गरम फील होतंय. उन्हाचं नाही का, गरम असं फील होतंय ते. आता जाता जाता अजून ऊन वाढलं बघा, किती सावली पडली खाली माझे. ऊन बघा किती आला तर. यो अशा स्लोप वरती गाडी थोडीशी फास्ट असली ना, अजून जरा स्मूथ आणि जाते गाडी यार. तर मित्रांनो, ब्लॉग 4 वेळा एंड करता करता एंड होतच नाहीये, कारण की आता आम्ही आलोय पोहे खायला. पोहे दाखव थोडेसे त्यांना पण. तर पोह्यांवरती लिंबू लिंबू. तर पोह्यांवरती पहिल्यांदा तर्री पोहे नाहीये, सांबर पोहे आहेत. सांबर पोहे सगळ्या सगळ्यात तर्री नको, तेल नको, म्हणून आम्ही आता सांबर पोहे घेतलेले आहेत. त्याच्यावरती आधी पहिल्यांदा आपल्याला हे तळायला लागेल. अरे आहे का नाही? हाय. दरवेळेस असं होतं की सुकलेला लिंबू भेटतो. मला लय लागतो पोहे. बाद एवढं नाही, एवढं नको. नको बाई. नशिबात सारखा ते पण चुकलाय. इतना 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 सच मत बोलो. व्हायचा पोहे खायचा मूड झाला अचानकच, म्हणला आता जाऊ चला, आज बिल तुम्हारा भाई भरेगा. वा, भारतीय विद्यापीठला आहे आम्ही सध्या.
भारतीय विद्यापीठचं काय नाव आहे दुकान? बॅकगेट. हे जो दुकान बॅकगेट सुदामेचे पोहे. हेच आहे. सुदामाचे पोहे भारतीय विद्यापीठ बॅकगेटला आहे आम्ही. त्यांची जागा सगळे ऑक्युपाय करून ठेवलेली आहे आम्ही. अख्खा टेबलच आम्ही घेऊन ठेवलेला आहे. ट्रायपॉड समोर कॅमेरा लावून बसतो. तर मित्रांनो काय बोलायचं होतं मला विसरलं तू. तर मित्रांनो आता ऑफिशियली व्लॉग एंड करतोय आपण. 4-5 वेळा म्हणलो बाय 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 बाय. आणि आता अजून एकदा आमचा अचानकच प्लॅन झाला. अचानक इथं पोहे खायचे म्हणून असून तसं. तर मग आता चाललोय आता घरी. आता ऊन यायला लागलेलं आहे. पण आता ढग आलं रे. हा ढग आले अचानकच आता. बघ ना पाऊस पडतोय का काय? नाही. आज पाऊस पडला तर मग आज पावसाचा व्लॉग पण करावा लागेल. मग पावसात भेटायचा व्लॉग. पाऊस नाही पडला बाय बाबा का? उद्या उरूस आहे चिकचिक होईल. अरे उद्या आहे उरूस आज थोडी. आज जरा थंड वातावरण होईल ना सगळं. पुण्याचा पावसाचा भरोसा नाही कधी वेळ पडतो. असा पडतो तसं डायरेक्ट समुद्रात. तर ब्लॉग इथंच संपतोय आपला. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मला कॉमेंट मध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. आणि मी दुसरीकडे कुठं जायचं असेल तर मला तसं नाही का म्हणजे विजिट म्हणजे दुसरा कुठला तरी ब्लॉग बनवा असं जर तुमचं सजेशन असेल तसं मला सांग. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.